साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमानाने संस्थापक व अध्यक्ष श्री विष्णू गायकवाड यांच्या वतीने दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन आयोजित केले होते। प्रमुख पाहुणे म्हणून अशोक राय, ईशान्य मुंबई सचिव भाजपा, ॲडव्होकेट विक्रम गायकवाड, समाज कार्यकर्ते देवेंद्र खलसे, सुदामा आव्हाड, युवा कार्यकर्ते किशोर तोरडमल तसेच P1 सोसायटीचे सेक्रेटरी श्री संतोष शुक्लाजी, अध्यक्ष बबन निंबाळकर आणि सर्व मान्यवर उपस्थित होते। समाज के पिछड़े वर्ग ने जो सहयोग किया था राम राज लाने के लिए, उनका ये दिन है। इसलिए इसको स्नेह मिलन के रूप में आप लोग जो मनाते हैं, हम लोग मनाते हैं। उसके लिए अपने विष्णु गायकवाड़ जी का हृदय से धन्यवाद मानता हूँ। आप लोग यहाँ आए उसके लिए भी आपका धन्यवाद। हमारे लिए जो भी आदेश होता है मैं करते रहता हूँ और आगे भी करते रहूंगा। यही आपको बोल के मैं अपने बच्चे को विराम देता हूँ। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। हा छोटेखानी कार्यक्रम होता, पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रभू रामचंद्र ज्यावेळेस परत आलेले आहेत आणि ज्या लोकांनी, ज्या बहुजनांनी, ज्या म्हणजे तळागाळातल्या लोकांनी त्यांचं राज्य निर्माण करण्यासाठी जे काही त्यांना मदत केली, त्यांनी त्यांची आठवण करून दिली आणि हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे। या ठिकाणी साऱ्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल साऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि सन्माननीय अध्यक्ष विष्णू गायकवाड साहेब यांच्या वतीने आजची मीटिंग इथं संपली असं मी जाहीर करतो, पण साऱ्यांनी नाश्ता करून घ्यावा। धन्यवाद। हॅलो, हे दूर दूर गेल्यासारखं वाटत होतं म्हणून कुठेतरी हे कार्यक्रम आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून आपण हे आयोजित करत होतो। त्याचाच एक अनुषंगाने भाग म्हणून आजच्या या दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वांना आपण एकमेकांना सर्व आनंदमय असावं आणि सर्वांनी दिवाळी साजरी करावी या हेतू पुरस्काराने अशा कार्यक्रमाचे आयोजित आपण करत असतो। तरी या ठिकाणी विष्णू गायकवाड साहेबांना खरंच त्यांचं लाख धन्यवाद मानेल। मी दादरवरून आलोय कारण का त्यांच्या एका प्रेमाच्या फोनसाठी मी दादरवरून आलोय। माझ्या बहिणीकडे जायचं पण तरी पण बायकोला सांगून आलो असा भारत तरी होतो। एक त्यांचं प्रेम आहे, त्यांचा लोकांसोबत असणारा जिव्हाळा आहे। ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना आता ही कार्यक्रमाची सूचना होती की कालच करावा, आज भाऊचा दिवस असतो आणि सगळ्यांना कुठे कुठे जायचं असतं, तर पण ठीक आहे पुढच्या वर्षी आपण तो कार्यक्रम एक दिवस अगोदर घेऊ आणि मोठ्या संमेलनाच्या स्वरूपात करू एवढं म्हणतो। धन्यवाद सर। यानंतर आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय अशोक राय यांना विनंती करेल की सर आपण शुभेच्छा द्याव्यात। सन्माननीय राय सर। सर्वप्रथम मी विष्णू गायकवाडचे आभार मानतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लवजी साळवे त्यांची जयंती असू द्या, त्यांच्या पहिला अनुसरून ते बरेच कार्यक्रम करतात। समाजामध्ये जे समाज कार्याची आवड आहे त्यांच्यामध्ये त्याला मी सलाम करतो आणि प्रत्येक वेळी त्यांच्या सहकार्य करतो। कारण काय है कि रामचंद्र ये जो दिवाली मनाई जाती है कब मनाई जाती है? जब राम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक विष्णू गायकवाड यांच्या आज या ठिकाणी दिवाळी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव भाजप अशोक राय साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सर्वांनी हार्दिक स्वागत करतो। देवेंद्र खलसे साहेब, सुदाम आव्हाड साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। गाजरे साहेब आहेत। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जे स्नेह संमेलन आज आयोजित केलेलं आहे त्याबद्दल या दिवाळीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। बंधू आणि भगिनींनो, दिवाळी सण हा उत्सवाचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे। ज्याच्या जीवनामध्ये अंधार आहे
तो अंधार निघून जाण्यासाठी किंवा आपल्या घरात दिवा पेटला, बाजूच्या घरामध्ये बी दिवा पेटला पाहिजे, या उद्देशाने या सणाचं महत्व आहे. तर त्यासाठी आज या कार्यक्रमाला लाभलेले अशोक राय, त्यानंतर इथे उपस्थित पदाधिकारी आहेत, निंबाळकर सर आहेत, साऱ्यांचे नाव नाही घेत, पूर्ण पदाधिकारी, सदस्य, नागरिक, आपण यानंतर काय करूया की साऱ्यांची ओळख घेऊया, जेणेकरून कुणाचे नाव राहिले असेल तर माहीत पडतील. त्यामध्ये वाटलं त्याच्यापासूनच सुरुवात करतो, तर मी खलसे साहेबांपासून सुरुवात करू की आपलं इंट्रोडक्शन द्या. उभ्या पटकन बसूनच इंट्रोडक्शन काय द्यायचं? नाव सांगा. हा बस. मी देवेंद्र खलसे. ओके सर, चला पुढे. दोन पाच पटकन राहायला कुठे आणि काय करता? काय करा, बस एवढं सांगा. नाव आणि काय करा. येस सर. सर मी रोहिदास गाजरे, रोटरी अधिकारी आहे, घाटकोपरमध्ये राहतो. खूप धन्यवाद सर. सुद्धा मावळ आहे, पानपंगा राहिला आहे, समाज काम करतो. येस सर. महात्मा माझ्या लाटोटी बोलायला. मी गणेश विठ्ठल शिंदे, तुझा स्थानिक रहिवासी. धन्यवाद सर. अविनाश बाबुलकर, स्थानिक रहिवासी लक्ष्मीनगर. व्हेरी गुड. सर आपण मी आजपाल ओके सर. निलेश गायकवाड, स्थानिक रहिवासी. सर आपण मी अहमद जावेद, निंबाळकर साहेब बरोबर सोसायटीत जातो. ओके सर. नदी खाड नगर साहब सर. ओके आपण बोला ना. मोहम्मद इस्राइल, मैं इधर घाटकोपर वेस्ट में रहता हूँ. ओके. बाबा आपण बाबा आणि आमचे बसून सांगितलं. ओके सर. बुलवंत गायकवाड, स्थानिक रहिवासी. व्हेरी गुड सर. नाव काय? असलम पडा. मोहम्मद अकबर इत्यादी. व्हेरी गुड. नमस्कार, मी कलाकार वाटते लक्ष्मीनाथ पन्नास. नमस्कार, मैदानाचा प्रजापती, निंबाळकर साहेब. ओके व्हेरी गुड सर. संतोष शुक्ला, अंजुमान P1 सोसायटीचा सेक्रेटरी आणि आमचे उपाध्यक्ष आहेत गायकवाड साहेब. ओके. गोवर्धन पंडवासाठी राहायला विद्यालयात पूर्व व्हेरी गुड. समाज मातेन समाज संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस. मी गायकवाड साहेबांसोबत काम करते. माझं नाव नीता फुले. तसंच मी एकनाथ शिंदे साहेब आहे, यांच्या पण आदेशानुसार काम करत आहे. समाजसेवा आणि राजकारण दोन्ही पण. माझं नाव सांगतो, मी ॲडव्होकेट विक्रम गायकवाड. मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये लिगल ॲडवायझरचं काम करतो आणि मुलुंडला माझं वास्तव्य आहे. मी बबन निंबाळकर, ज्ञानज्योती हाईट नावाची सोसायटी कांजूरमार्ग कर्वेनगरमध्ये आहे, त्याचा अध्यक्ष आहे. आणि गायकवाड साहेब हे आमचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. त्या कारणास्तव तिथे त्यांच्या कार्याला भरपूर प्रतिसाद द्यावा या दृष्टीने उपस्थित झाले. करा है, इधर ही पंतनगर में रहता हूँ, बिल्डिंग नंबर 44 में, और भारतीय जनता पार्टी का पहले 5 साल जिला अध्यक्ष था, अभी मुंबई का सेक्रेटरी हूँ और सरकारी पद से रिटायर हूँ. सारेला परिचय आहे तसा पण. आपला दिवाळी निमित्त सगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण छोटासा. सगळ्याच्या भेटी हो, ओळख बिळख राहू, सगळ्याचे याद राहायला पाहिजे, त्यासाठी आपण छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपले प्रमुख पाहुणे अशोकराय आहेत, निंबाळकर साहेब आहेत आणि ते शुक्लाजी साहेब आहेत, आमचे शिवंती, सगळे कार्यकर्ते आहेत. सगळ्याला आल्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.